कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आषाढ अमावस्या आणि उद्यापासून सुरू होणार आहे आपला छान असा श्रावण महिना. आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्या सणांची खूप अशी मस्त अशी रेलचेल सुरू होते आणि आपले खूप सारे सण आता चालू होणार आहेत. तर त्यासाठी सणांसाठी काहीतरी नवीन आपल्याला नेहमी हवं असतं, ज्याने आपली जी पूजा आहे, आपले जे सण आहे ते आणखीन खूप छान दिसावे. तर म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ते म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आसन. आणि हे आसन फक्त तुम्हाला एकाच पूजेपुरते उपयोगी पडणार नाही आहे, तर तुम्ही बऱ्याच सगळ्याच पूजांमध्ये ते आसन वापरू शकता. स्पेशली हे जे आसन बनवलेले आहेत तर हे गणपती बाप्पांच्यासाठी हे आसन बनवले आहेत. म्हणजे आसनच नाही आहे, संपूर्ण डेकोरेशनसुद्धा आहे. की घरगुती जे गणपती असतात तर तुम्हाला खूप काही असं जास्त असं बटबटीत डेकोरेशन करायचं नाही आहे, अगदी सिम्पल सोबर असं. आणि पण त्यातच आपला जो ट्रेडिशनल लुक आहे तो त्याच्यामध्ये आला पाहिजे असं जर तुम्हाला वाटतंय तर अगदी परफेक्ट तुम्हाला आजचे आसन आणि आजचं जे सजावटीचा भाग आहे ना तर तो तुम्हाला मिळणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे की चौरंग आसन. बघा, कुठलीही पूजा म्हटलं की आपला चौरंग हा आलाच, मस्ट आहे, तो पाहिजेच. आणि चौरंगाला सुंदर असं जर आसन असेल ना तर आपली पूजा त्याच्यावरती आणखीन खूप सुंदर दिसेल. नॉर्मली आपण काय करतो की आता रेडीमेड जे असे लाल रंगाचे वगैरे असे जे वस्त्र येतात ते आपण अंतरतो, पण त्याने तो जो आपला ट्रेडिशनल जो एक फील आहे ना तो येत नाही. तर त्याच्यामुळे बाप्पा मोरया स्टोअरमधून खूप छान असे चौरंग आसन आलेले आहेत. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी काही ना काही छान नवीन नवीन अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपण कितीही काहीही ट्रेंड गेला किंवा कितीही काही झालं तरी आपण आपल्या ज्या पारंपरिक साड्या आहेत त्या आपण कधीच विसरत नाही. ती साडी नेसल्यानंतर एक वेगळीच खुमारी आपल्यामध्ये येते. तर तसंच त्याच साड्यांच्या कपड्यांपासून छान छान असे आसन बनवलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं जे आसन आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे आहे चौरंग आसन. आणि बघा किती सुंदर असं हे चौरंगाचं आसन बनवलं आहे. कलर पण अगदी सुंदर आहे. म्हणजे जे आपण पैठणी साड्या, हे पैठणीच आहे. पैठणी चौरंग आसन आहे. आणि याची जी साईज आहे ना ती 20x20ची आहे. म्हणजे आपला नॉर्मल जो चौरंग असतो तर त्या चौरंगाची ही साईज आहे. ह्याला साईडला असे चारही साईडला सुंदर असे गोंडे आहेत. कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे याचं. ह्याची प्राईस जी आहे ती तुम्हाला साईडला इथे ब्लिंक होत असेल. आणि ह्याच्यामध्ये आणि याला बॅक साईडने बघा किती सुंदर फिनिशिंग दिलेलं आहे. अस्तर प्रॉपर लावलेला आहे, तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि हे तुम्हाला मी म्हणजे चौरंगावरती घालून सुद्धा दाखवेन की कशा प्रकारे दिसतं चौरंगावर घातल्यानंतर. तर तुमच्या चौरंगाची साईज काय आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही आसन म्हणजे हे 20x20च आहे याच्यामध्ये, पण तुम्ही विचारू शकता समजा साईज अवेलेबल असेल तर. ही स्टँडर्ड साईज आहे पण चौरंगाची. आणि ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्ससुद्धा अवेलेबल आहेत. सुंदर सुंदर असा हा लाल रंग याच्यामध्ये, खूप छान छान रंग आहेत. हे रंग तुम्ही चौरंगावर घालाल ना की काहीच डेकोरेशन करायची गरज पडणार नाही. हा असा लालच रंग आहे. जसं त्याच्यामध्ये असं थोडासा गुलाबी शेड दिसतोय ना, पण गुलाबी नाही आहे, लाल रंग आहे. आणि त्याला सुंदर अशी डिझाईन बघा, साईडची कलर कॉम्बिनेशन बघा. आवडणार म्हणजे आवडणारच, मी सांगते तुम्हाला की ताईंना नक्की आवडेल सगळ्या. बघा गोंडे किती सुंदर लावलेत. त्या गोंड्यांमध्ये छान असे हे छोटे छोटे हे पण लावलेले आहेत. तर असं सुंदर आसन आहे. याला बॅक साईडने बघा खूप छान असं अस्तर आहे. नॉर्मली जे रेडीमेड आसन येतात तर त्याच्यामध्ये असं अस्तर वगैरे लावलं नसतं. एकदा दोनदा वॉश केल्यानंतर त्याचा रंगही खराब होतो आणि त्याचा पोतही जो असतो ना तो पण खराब होतो. पण हे तसे होणार नाही, कारण याची क्वालिटी एक नंबर क्वालिटी दिलेली आहे. प्लस सगळ्या वस्तू हँडमेड आहेत, सगळ्या हाताने बनवलेल्या वस्तू आहेत, हाताने शिवलेल्या वस्तू आहेत. म्हणजे हे मशीनने काम केलं आहे पण सगळं केलं आहे हातानेच. त्याच्यामुळे कलर बघा किती सुंदर दिसतो. हे फक्त तुम्ही बाप्पांना जेव्हा आणता, ज्यांना फक्त बॅकग्राऊंडला फुलांचं डेकोरेशन करायचं आहे आणि फक्त असं आसन ठेवून त्याच्यावर बाप्पांना ठेवायचं आहे, अप्रतिम दिसेल.
तर त्यानंतर याच्यामध्ये आणखीन दुसरा रंग आहे, तो म्हणजे पिंक कलर, जो आपल्याला सगळ्यांना खूप आवडतो. सगळे कलर एकापेक्षा एक सुंदर आहे. तुम्ही खूप कन्फ्यूज होणार आहे की कुठला कलर घेऊ, कारण बघा किती सुंदर कलर आहे. याला कॉम्बिनेशन पण किती सुंदर दिलं आहे. पिंक कलर आहे आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही खरंच खूप मी स्वतः इतकी कन्फ्यूज झाली आहे की कुठला कलर छान वाटेल. तर मी तुम्हाला यामध्ये 4 कलर आहेत. आणखीन एक सगळ्यात फेवरेट कलर आहे, तो म्हणजे की हा पिवळा रंग. पिवळ्या रंगाला ह्या रंगाचं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला आठवत असेल तर आपल्या महालक्ष्मी आईचे जे वस्त्र असतात ते पण अशाच टाईपचे असतात. तर तुम्ही विचार करा की तुम्ही खाली समजा चौरंगावर असं वस्त्र अंतरलं, वरती तुम्ही जे आईला वस्त्र परिधान करताय ते जर सेम अशाच पॅटर्नमध्ये असेल तर संपूर्ण तुमची पूजा अशी पूर्ण एक संध दिसणार आहे आणि ते खूप सुंदर दिसतं. तर याच्यामध्ये 4 कलर आहेत बघा. हा पिवळा रंग आहे, हा गुलाबी रंग आहे, हा ऑरेंज कलर आहे आणि त्यानंतर हा लाल रंग आहे. तर याच्यामध्ये असे हे लाल रंग थोडासा याच्यामध्ये वेगळा दिसतो, पण अगदी प्युअर लाल रंगच आहे. हा सुटूक जो आपण म्हणतो ना लाल, तो लाल रंग आहे. तर असे हे 4 रंग याच्यामध्ये आहेत. ते हे पैठणी चौरंग आसन आहे. पैठणी चौरंग आसन. तर या चौरंग आसनमध्ये आणखीन एक ट्विस्ट दिलंय मस्तपैकी. ते म्हणजे की बघा काय होतं, कधी कधी आपण चौरंगावरती आसन घालतो पण चौरंगाची बाजूची जी साईड असते ना, तर ती ओपन दिसते आणि मग कधी कधी ते खराब दिसतं की साईडला जे आहे पूर्ण दिसतं. तर त्यामुळे ते कवर होत नाही आणि छान दिसत नाही. तर त्यासाठी आणखीन एक स्टेप पुढे जाऊन खूप छान असे वस्त्र आलेले आहेत, म्हणजे आसन आलेले आहेत. ते म्हणजे की बघा असे सुंदर सेम मधला पॅटर्न सेम आहे, पण साईडला संपूर्ण असे हे आंब्याची जी पानं असतात ना, त्याचं हे पूर्ण असं साईडला लावलेलं आहे. तर तुमच्या चौरंगाला लावल्यानंतर हे संपूर्ण मध्यभागी येईल आणि संपूर्ण चारी साईडला अशा प्रकारे आंब्याची पानं येणार आहेत. हे पण खूप सुंदर दिसणार आहे जेव्हा चौरंगावर घालणार तेव्हा. मी तुम्हाला सगळे वस्त्र एक एक पॅटर्न मी माझ्या चौरंगाला घालून दाखवेन. इथे ब्लिंक पण होत असेल तर घातल्यानंतर बघा किती सुंदर वाटतंय. साईडचे जे कॉर्नर्स आहेत ना, ते आणि संपूर्णपणे झाकले जातील. आणि हे आसन तुम्ही फक्त बाप्पांपुरतंच नाही, तर आता ज्या ज्या पूजा येत आहेत, आता महालक्ष्मीच्या पूजा येतील, आपले तुम्ही आता श्रावणामध्ये सत्यनारायण पूजा करत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही हे चौरंगावरती जेव्हा जेव्हा तुम्ही चौरंगावरती पूजा मांडताय वेगवेगळ्या, तेव्हा तेव्हा तुम्ही असे हे आसन मांडू शकता त्याच्यासोबत. खूप सुंदर दिसतील. तर ह्याच्यामध्ये बघा हा गुलाबी रंग आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचे पत्ते आहेत. त्यानंतर यामध्ये सुद्धा कलर अवेलेबल आहेत. पिवळा रंग आहे, पिवळ्या रंगाला पण हिरव्या रंगाची बॉर्डर आहे. त्यानंतर हा ऑरेंज कलर आहे, ऑरेंज कलरला पण हिरव्या रंगाची बॉर्डर आहे. त्यानंतर लाल रंग आहे. सेम कलर आहेत, जे कलर सिंगलमध्ये होते ना ते सेम कलर आहेत. आणि प्रत्येक आसनला साईडला हिरव्या रंगाची, कारण आपल्या आंब्याची जी पानं असतात ती हिरव्याच रंगाची असतात. तर ती जर वेगळ्या रंगामध्ये घेतली ना, तर त्याचा जो ट्रेडिशनल जो आहे पारंपरिकपणा, तर तो त्यातून निघून जाईल. म्हणून आंब्याची जी पानं आहेत ती सगळ्यांना सेम दिलेत आणि हा रंग सगळ्यांना खुलून दिसतोय, सगळ्यांना उठून दिसतोय. तर त्यामुळे छान वाटतं. तर बघा हा लाल रंग आहे आणि लाल रंगासोबत हिरव्या रंगाची पानं आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा 4 रंग आहेत, लाल, ऑरेंज, पिवळा आणि गुलाबी रंग. तर असे 4 रंग याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला कुठला कलर हवा असेल, कुठला पॅटर्न हवा असेल, तर हे सगळं जे आहे हे बाप्पा मोरिया स्टोअरमधून आलेलं आहे. तर बाप्पा मोरिया स्टोअरचा नंबर, त्यांचा ॲड्रेस सगळं मी टोटली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन, तर तुम्ही कॉल करून तिथे बुकिंग करू शकता. किंवा ज्यांना पर्सनली जाता येत आहे तर तुम्ही पर्सनली जाऊनसुद्धा बघून घेऊ शकता. की तुम्हाला वाटतंय की काही प्रॉब्लेम असेल तर बघून घेऊ शकता. यालासुद्धा प्रॉपर मागे अस्तर लावलेला आहे. क्वालिटीच्या बाबतीत अजिबात कंजूसी केलेली नाही. क्वालिटी एक नंबर आहे. जेव्हा वस्तू तुमच्या हातात येईल ना, तुम्ही खरंच म्हणाल की ताई तू अगदी खरं म्हणत होतीस की खरंच खूप छान आहे. एवढी क्वालिटी कुठल्याच वस्त्रामध्ये, कुठल्याच आसनमध्ये मिळत नाही. आणि प्राईस पण खूप 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 रिजनेबल आहे. ह्या प्राईजमध्ये तुम्हाला असे वस्त्र किंवा असे आसन कुठेही मिळतील. तुम्ही मला आणून द्या की ह्या प्राईजमध्ये ताई अशा प्रकारची आणि ही क्वालिटी संपूर्ण
कुठेच मिळणार नाही, मी सांगते तुम्हाला. इतके सुंदर वस्त्र बनवलेले आहेत. आणखीन एक मस्त तसदी दादांनी घेतलेली आहे, ती म्हणजे की सगळ्या गोष्टींची पुरेपूर काळजी ते घेत आहेत. प्रत्येक गोष्ट बनवताना खूप वेळा विचार केला जातो त्याच्यामागे. तर जसं आपण चौरंग मांडतो, ठीक आहे, तर पूजेला फक्त चौरंगच लागत नाही. कधी कधी बघा वरती चौरंग लागतो, त्याच्याखाली पाटाचं मांडणी करावी लागते. तर अशा प्रकारे म्हणजे पाटावरती काय टाकणार मग, कारण चौरंगावरती आपण अंतरलं आणि मग पाठावरती वेगळं अंतरलं समोर, तर ते कॉम्बिनेशन तेवढं चांगलं दिसत नाही. तर म्हणून दादांनी खास तुमच्यासाठी बनवलेलं आहे ते म्हणजे की पाटावरचं सुद्धा आसन. क्या बात आहे. तर बघा आता हा जो म्हणजे रंग सगळे सेम का बनवलेत माहिती आहे का, कारण तुम्ही जे चौरंग आसन घ्याल तर त्यालाच मॅच तुमचं पाटाचं आसन झालं पाहिजे, तरच तुमची जी पूजा आहे ती आणखीन खूप सुंदर दिसेल. तर कुठे जायची आपल्याला गरज नाही आहे. सगळं 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 दादा खूप छान छान अवेलेबल करून देत आहेत. तर एक आसन मी तुम्हाला खोलून दाखवते याच्यामध्ये. तर बघा असं पाटाचं आसन आहे. तर तुमच्या पाटाची काय साईज आहे त्याच्यानुसार तुम्ही घ्या. ही जी साईज आहे ना, ही साईज आहे 13x21 इंच. ही साईज आहे 13x21. आणि ह्याच्यामध्ये 40 साईजसुद्धा आहे. तर याच्यामध्ये 11x16ची छोटी साईजसुद्धा आहे. तर कमाल केली आहे दादांनी, मी तुम्हाला सांगते की इतके सुंदर, मला पर्सनली इतके आवडलेत ना हे वस्त्र की काय सांगू. की आता असं एक्साइटमेंट सुरू झाली की कधी एकदा हे आसन घालते आणि म्हणजे कधी पूजा मांडते याच्यावरती. इतकं छान वाटतंय. तर बघा ह्यालासुद्धा प्रॉपर फिनिशिंग आहे. अस्तर प्रत्येक वस्त्राला, प्रत्येक आसनाला अस्तर लावलं आहे. सुंदर असे यालासुद्धा गोंडे आहेत. किती छान दिसतंय ना. तर जेव्हा तुम्ही मोठं आसन मांडाल, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल हे मी मगाशी ओपन केलं होतं, तर हे लाल रंगाचंच मोठं आसन आहे, चौरंग आसन. आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही छोटं आसन मांडाल तर बघा किती सुंदर दिसेल. मी तुम्हाला मांडून दाखवेन समोर की कशा प्रकारे दिसतं कॉम्बिनेशन. समजा छोटं असेल तुमच्याकडे, पाट छोटा असेल पुढचा, तुम्ही हे छोट्या साईजमध्ये सुद्धा आहे. सेम कलर, जे 4 कलर मी तुम्हाला पहिले दाखवले सुरुवातीला, त्याच 4 कलरमध्ये हे पाटाचे आसनसुद्धा आहेत. याच्यामध्ये 2 साईज आहेत. सगळ्या गोष्टी प्रॉपर व्यवस्थित ऐका आणि त्याच्यानुसार तुम्ही ऑर्डर करा. बघा हे 4 कलर आहेत, पिवळा, लाल, गुलाबी आणि ऑरेंज. तर असे 4 रंग आहेत. त्याच्यामध्ये 2 साईज आहेत. जे पाटाचे आसन आहेत त्याच्यामध्ये 2 साईज आहेत. जे चौरंगाचे आसन आहेत त्याच्यामध्ये एकच सिंगल साईज आहे. प्लस आणखीन एक बोनस, पाटाचं जे आसन आहे त्याच्यामध्ये फक्त इथेच थांबले नाही आहेत ते. तर फक्त जर तुम्हाला कोणाला पाटावरतीच पूजा मांडायची असेल तर त्याच्यासाठी दुसरं पण एक आसन आणलेलं आहे. ते म्हणजे की खणाच्या ह्याचं आसन, खणाचा मटेरियल. खूप सुंदर वाटतो याचा. मी थोडासा वेगळा रंग आहे तो दाखवते तुम्हाला. आता हे रंग आपण बघितले, हा एक वेगळा रंग दाखवते. खूप सुंदर आहेत, खूप सुंदर. काय बोलू मी. ह्याची साईज आहे 13x21. आणि बघा, ओहो काय दिसतंय. म्हणजे आपण ज्या साड्या घालतो ना, साड्या नेसतो, तर त्या साड्यांपासूनच हे सगळे वस्त्र आसन बनवलेले आहेत. त्यामुळे यांची जी फिनिशिंग तुम्हाला दिसते ना, ती त्यामुळे एकदम परफेक्ट दिसते. तर बघा किती सुंदर, म्हणजे रंगसंगती इतकी छान घेतली ना की काही म्हणजे बोलण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि त्यानंतर बॅक साईडला पण बघा असं अस्तर प्रॉपर लावलेलं आहे. कुठेही तुमचं आसन, धागे, दोरे काहीही निघणार नाही आहे. इतकी सुंदर फिनिशिंग याला केलेली आहे. तर असं हे खणाचं आसन आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 3 रंग आहेत. आता हा मी जो तुम्हाला दाखवला हा जांभळा रंग आहे. त्यानंतर हा याच्यामध्ये ऑरेंज कलर आहे, थोडासा हळदी कलर म्हणतात ना तसा आहे हा हळदी कलर. आणि ह्याला साईडला डिझाईन पण बघा किती प्रॉपर दिलेली आहे. त्यानंतर हा आहे लाल रंग. म्हणजे जे आपल्याला पूजेमध्ये जे रंग लागतात ना, तर याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की हेच का कलर घेतलेत सगळ्यांमध्ये. तर शक्यतो आपण पूजेला काही जे पर्टिक्युलर कलर आहेत ना तेच आपण वापरतो. खूप सारे बाकीचे सगळे पांढरे वगैरे असे सगळे रंग आपण वापरत नाही. तर त्याच्यामुळे पूजेमध्ये जे प्रॉपर लागतात ते कलर याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये खणासनमध्ये 3 म्हणजे खण पाट आसन याच्यामध्ये 3 रंग आहेत बघा. तर तुम्हाला ह्यातला कुठला ऑर्डर करायचा आहे तुम्ही मागू शकता. याची साईज आहे, याचं नाव आहे खण चौरंग किंवा खण पाट आसन.
आणि याची साईज आहे 13 बाय 21 इंच. तुम्ही तुमच्या पाटाची साईज मोजा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ते ऑर्डर करा. हे जे छोटे मी तुम्हाला दाखवले, छोट्यामध्ये सुद्धा सेम 4 कलर आहेत आणि याची साईज आहे 11 बाय 16. कधी कधी छोटे पाट असतात मांडण्यासाठी, तर ह्याला पण किती सुंदर काम केलं. मी याच्यात तुम्हाला एक गोष्ट दाखवते की मला हे खूप आवडलं. थोडंसं असं वेगळं काम केलं आहे त्यांनी. यामध्ये ना साईडची जी बॉर्डर आहे ती डबल लावली आहे बघा. कळते तुम्हाला की इथे बॉर्डर अशी डबल लावली आहे. पण किती गोड दिसते आणि तो कलरच इतका गोड आहे की काय सांगू, की काय सुंदर वाटतं हे आसन. काय सुंदर, म्हणजे याच्यावरती तुम्ही सिंगल असं बाप्पाची मूर्ती ठेवली छोटी आणि बस काय दिसेल. काहीच डेकोरेशनची गरज नाही आहे. इतके सुंदर आसन आहेत. प्रत्येक आसनाला साईडला असे हे लटकन लावलेले आहेत आणि त्यामुळे जेव्हा आपण असं हे ठेवणार ना आसन, तर साईडला असे लटकन बघा. काय म्हणजे राजेशाही म्हणतात ना, की अगदी तसा राजेशाही तुमचा पूर्ण पूजेचा थाट दिसणार आहे. इतकं सुंदर वाटणार आहे. तर हे छोट्या साईजमध्ये आसन आहेत. याची साईज आहे 11 बाय 16. आणि आणखी थांबा खूप खूप कलेक्शन आणलं आहे दादानी आपल्यासाठी. तर याच्यामध्ये जे पाट आसन आहेत त्याच्यामध्ये जी मोठी साईज आहे पाटाची, तर त्याच्यासाठी पण एक दुसरे आसन आहेत. ही साईज आहे 13 बाय 21 जी सुरुवातीला दाखवली. त्याच्यामध्ये पॅटर्न आहे वेगळं, की ज्यांना असं प्लेन आवडत नाही, ज्यांना थोडंसं असं काहीतरी भरजरी आवडतं, तर त्यांच्यासाठी असं पॅटर्न आहे बघा. खूप सुंदर वाटतं. ह्याला पण पूर्ण प्रॉपर फिनिशिंग आहे प्रत्येक आसनला. याच्यामध्ये 2 रंग आहेत. हा गुलाबी रंग आहे आणि हिरवा रंग आहे. 2 रंग याच्यामध्ये आहेत. खूप सुंदर. हेच मी तुम्हाला आणखीन एक आयडिया देते होम डेकोरसाठी. ज्यांच्याकडे जे आपण सेंटर टेबल आहेत, तुम्हाला सेंटर टेबलसाठी असं ट्रेडिशनल काही हवं असेल, तुम्ही हे घालू शकता. आता हे फक्त पूजेसाठी नाही बघा, मस्त आयडिया मिळालेली आहे की आपण सेंटर टेबलला हे यूज करू शकतो. खूप सुंदर दिसेल, खूप सुंदर. आणि ह्याला काय साईडला गोंडे वगैरे नाही आहेत. ते गोंडे आपण काढूही शकतो. जर आपल्याला सेंटर टेबलसाठी लावायचं असेल तर गोंडे काढू शकतो. तर अशी मस्त आयडिया आहे. हे जे मोठे आहेत हे तुम्ही सेंटर टेबल म्हणून वापरू शकता. म्हणजे रोजला नाही, जेव्हा काही सण असेल तर तेव्हा सणाच्या दिवशी तुम्ही असे टाकू शकता. खूप छान दिसेल. तर असे हे पाटाचे आसन मी तुम्हाला दाखवले. त्यातले तुम्हाला जे आवडले असतील तुम्ही स्क्रीनशॉट्स काढून घ्या आणि तुम्ही तिथे विचारा, चौकशीसुद्धा करा प्रॉपर. त्याच्यानंतर पहिली तर गोष्ट की तुम्ही प्रॉपर साईज बघा तुमच्या चौरंगाची आणि पाटाची साईज काय आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही ऑर्डर करा. पाट जरी थोडाफार 19-20 असेल, छोटा असेल तरी चालेल, पण जास्त मोठा नको. मोठा असेल तर मग साईडने तुमचा पाट दिसेल. समजा छोटा असेल तर तो त्याच्या आतमध्ये कवर होतो, झाकला जातो, तेवढा इश्यू नाही आहे. तर हे असे याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये 2 रंग आहेत. बाकीचे मी तुम्हाला दाखवले. तर पैठणी पाट आसन, खण पाट आसन, त्यानंतर हे दुसरं होतं ह्याच्यामध्ये थोडीशी डिझाईन होती पुणेरी. याचं नाव आहे पुणेरी पाट आसन. तर असे बरेच पाट आसन मी तुम्हाला दाखवले. आता मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण कॉम्बो जो आलेला आहे, की तुम्हाला म्हणजे डेकोरेशन करायचं आहे, सजावट करायची आहे, कुठलीही पूजा किंवा स्पेशली जे बनवलं आहे हे तर बाप्पासाठी बनवलं आहे. की आता जे बाप्पा सगळ्यांच्या घरोघरी येणार आहेत, तर बाप्पांसाठी तुम्हाला असं छान पारंपरिक असं सुंदर सोबर असं काही हवं आहे, तर म्हणून हे घेऊन आलो आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की काय काय आलेलं आहे. सगळ्यात पहिला जो सेट मी तुम्हाला पूर्ण दाखवते तो म्हणजे की प्रॉपर असा लाल रंग जो आपल्या गणपती बाप्पांना खूप आवडतो आणि प्रत्येक पूजेमध्ये ज्याला अग्रस्थान दिलं जातं, असा लाल रंगाचा संपूर्ण सेट आहे. तर त्याचं सुरुवात मी तुम्हाला दाखवते की हे पहिले चौरंगाचं आसन आहे त्याचं, की आपण चौरंगावरती हे घालायचं आहे. हे प्रॉपर तुम्हाला सेटअप करून दाखवेन, मग तुम्हाला आयडिया येईल की कसं दिसेल. आता इथे मला असं एका वेळेला दोन्ही गोष्टी करता येत नाही आहेत, त्यामुळे साईडला तुम्हाला इथे किंवा स्क्रीनवर येईल की हे कसं दिसतंय. त्याला सुंदर असे खाली बघा असे गोंडे लावलेले आहेत. इथे पूर्ण पैठणीचं वस्त्र दिलेलं आहे याला साईडला. आणि आतमध्ये पण बघा ह्याची फिनिशिंग पण बघा, बॅक साईडने सुद्धा याला सुंदर असं आतमध्ये अस्तर लावलेलं आहे. तर हे चौरंगावर घातल्यावर खूप छान दिसेल. हे जे स्टँडर्ड जी चौरंगाची साईज आहे ना त्याच साईजचं बनवलं आहे.
त्यानंतर याच्यासोबत आहेत सुंदर असे लोड. तर बाप्पांची म्हणतात ना की शानच वेगळी दिसेल हे लोड ठेवल्यानंतर. बघा किती सुंदर लोड बनवले, अगदी सिंपल सोबर आणि खूप छान दिसणारे असे लोड आहेत. त्याच्यासोबत आणखी काही गोष्टी आहेत. याच्यासोबत आहेत समई आसन, कारण तुम्ही साईडला समई तर ठेवणार, तर संपूर्ण सेट एक प्रकारचाच असेल ना तर तो खूप सुंदर उठून दिसेल. तर असं हे समई आसन आहे आणि पुढे आहे असं हे छान असं केळीचं पान. हे संपूर्ण वेल्वेटमध्ये आहे. हे संपूर्ण जे बनवलं ना सेट, हा पूर्ण वेल्वेटचा सेट आहे. बघा किती सुंदर वाटतंय. तर इथे पुढे आपण काही नैवेद्य वगैरे ठेवू शकतो या पानावरती, खूप सुंदर दिसेल. आणि रंग पण बघा किती अगदी चुटूक असा रंग आहे. तर याच्यामध्ये आहे समई आसन, लोड आणि वस्त्र, आणि याच्यासोबत आहे ना बॅकड्रॉपसुद्धा आहे ॲक्च्युली, पण ह्याच्यात दिसत नाही आहे. याच्या बॅक साईडला संपूर्ण वक्रतुंड महाकाय असं गणपती बाप्पाचं छान त्याच्यामध्ये चित्र आहे आणि खाली पूर्ण लिहिलेलं आहे स्तोत्र. त्याचा बॅकड्रॉपसुद्धा आहे. कदाचित त्याच्यामध्ये आला नाही आहे बॅकड्रॉप, पण मी तुम्हाला पूर्ण फोटो दाखवेन की बॅकड्रॉप पण आहे. बॅकड्रॉपसोबत ते आणखी सुंदर दिसेल. तर अशा प्रकारे हा संपूर्ण सेट आहे. हा सिंगलच कलरमध्ये तुम्हाला मिळेल, लाल रंगामध्येच, म्हणजे जो कलर दाखवला आहे तोच कलर तुम्हाला याच्यामध्ये मिळेल, सेम तुम्हाला मिळेल. प्लस फक्त एक गोष्ट सांगायची आहे की काही वेळा म्हणजे आता ह्या डिझाईन्स तर ठीक आहेत, पण आता हे जे तुम्हाला असे काय काय दिसत आहेत हे सगळे हँडमेड आहेत. एका मटेरियल म्हणजे एका साडीचा जो पन्ना असतो तर त्याच्यामध्ये सगळ्या डिझाईन सेम सेम नसतात. कधी कधी कटिंगमध्ये एक पॅच वेगळा, एक पॅच वेगळा असं येतं. तर थोडंसं 19-20 होऊ शकतं. कलर सेम येईल पण पॅटर्न थोडासा आतला वेगळा येऊ शकतो. तर त्याच्यासाठी एवढं टेन्शन घेऊ नका की आम्हाला दाखवलं वेगळं आणि आलं वेगळं, असा विचार करू नका, कारण हे हँडमेड आहे. त्याच्यामुळे थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात. तर ओव्हरऑल संपूर्ण सजावट तुम्हाला एकाच कलरमध्ये आणि एकाच मटेरियलमध्ये एकाच पॅटर्नमध्ये हवं असेल तर त्याच्यासाठी हे वेगवेगळे पॅटर्न्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ते म्हणजे की सुंदर असं हे पैठणीचं सर्वात पहिले तर चौरंग आसन कॉम्बिनेशन. बघा हे जे आपली आंब्याची पानं असतात तर त्याचा शेप आहे हा संपूर्ण. पिंक कलर आहे म्हणजे गुलाबी रंग आहे, जांभळ्या रंगाची बॉर्डर आहे आणि सुंदर असे हे आंब्याचे पानं आहेत. तर हे संपूर्ण चौरंगाचं आसन आहे. त्यानंतर ह्याचं सगळ्यात मेन महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की याला येणारे संपूर्ण असा बॅकड्रॉप, म्हणजे तुम्हाला बॅक साईडला काय डेकोरेशन करायचं ह्याचं टेन्शनच राहणार नाही. तर बघा किती सुंदर असा पैठणीचा बॅकड्रॉप याला दिलेला आहे. तर तुम्हाला इथे स्क्रीनवर येईल, चित्र येईल की कसं दिसतंय. तर बघा सुंदर असा बॅकड्रॉप आहे. वरती संपूर्ण आंब्याची पानं आहेत आणि अशा प्रकारे हा मध्ये संपूर्ण पैठणीचा पॅटर्न येणार आहे आणि खाली असं टोक आहे जे बॅक साईडला लावल्यानंतर असं खूप सुंदर दिसेल. अशा प्रकारे संपूर्ण पोर्शन कव्हर करतोय. आता माझा एवढा पोर्शन आहे तर संपूर्ण पोर्शन कव्हर करतोय. हे तुम्हाला इथे मी लावून पण दाखवेन, स्क्रीनवर येत असेल तुम्हाला की कसं दिसेल. आणि संपूर्ण सगळ्या आसनला ना बॅक साईडने संपूर्ण अस्तर कव्हर केलेलं आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. प्लस याच्यामध्ये तुम्हाला येणार आहेत खूप सुंदर असे लोड कलर. बघा काय गोड कलर आहेत सगळे. आणि याच्यामध्ये समई आसन आहे आणि नैवेद्य पान आहे. तर हा एक संपूर्ण सेट आहे. हा पिंक कलरचा सेट आहे आणि ह्याच्यामध्येच पिवळ्या रंगाचा सुद्धा सेट आहे. याच्यामध्ये 2 रंग आहेत. म्हणजे जे हे आंब्याच्या पानांचं सेट तुम्ही विचारू शकता की आंब्याची पानं आहेत, किंवा फोटो जो स्क्रीनवर येत असेल तो तुम्ही काढून विचारू शकता. तर याच्यामध्ये गुलाबी रंग आहे आणि पिवळा रंग आहे. तर तुम्हाला जे आवडतील ते रंग तुम्ही मागवू शकता. याची प्राईस जी आहे ती साईडला इथे स्क्रीनवर येत असेल. तर हा एक सेट आहे आणि असं संपूर्ण सेटमध्ये आणखीन एक सुंदर असा सेट आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते.
सुंदर दिसणार आहेत. आणि हे सेट फक्त गणपती बाप्पासाठीच नाही, तुम्ही मार्गशीर्षमध्ये वापरू शकता. तुमच्याकडे काही पूजा वगैरे असतील तेव्हा तुम्ही वापरू शकता. आता बऱ्याचशा पूजा सगळ्या चालू होणार आहेत, तर प्रत्येक पूजेमध्ये आपण याचा वापर करू शकतो. आणि आता ह्याच्यामध्ये पॅटर्न म्हणजे सेम आहे, पण थोडंसं वेगळं पॅटर्न केलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. तर नेक्स्ट जे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये हे चौरंग आसन आहे. मध्ये संपूर्ण पैठणी वस्त्र घातले आहे. साईडला अशी छान अशी फ्रिल दिलेली आहे. आणि कलर पण बघा किती सुंदर दिसत आहेत. हे कॉम्बिनेशन किती छान घेतलं आहे कलरचं. हा संपूर्ण नारंगी रंग आहे आणि यामध्ये पैठणीचं पॅटर्न आहे. सुंदर अशी लेससुद्धा लावलेली आहे. ह्याचा बॅकड्रॉप तुम्हाला दाखवते की बॅकड्रॉप किती सुंदर दिसेल बघा. अशा प्रकारे मध्ये स्वस्तिक आहे छान, आणि साईडला इथे पैठणीचं पूर्ण मटेरियल आहे आणि ह्याला खाली असे सुंदर असे गोंडे दिलेले आहेत. तर हे मी तुम्हाला लावून दाखवेन, मग तुम्हाला आयडिया येईल की कसं दिसते. आणि खूप मोठा आहे, म्हणजे बराच मोठा पोर्शन आपल्या याच्यामध्ये कवर होणार आहे. असं नाही आहे की अगदी छोटंसं लावलं आहे, छोटंसंच झालं आहे, असं नाही आहे. बराच मोठा, म्हणजे तुम्ही टेबल मांडून सुद्धा तुम्ही बाप्पाची जी आरास करता ना, तर तुमचा अगदी परफेक्ट, जर तुम्ही 2 फुटाची जरी तुमची मूर्ती असेल तरी 2 फुटाच्या मूर्तीसाठी सुद्धा अगदी परफेक्ट बसेल इतकं, म्हणजे मोठा बऱ्याच प्रमाणात असं हे आसन आहे. चौरंगाची साईज तर सेमच असते, फक्त बॅकड्रॉपच्या साईजचा तुम्हाला विचार पडला असेल तर बॅकड्रॉप अगदी 2 फुटाच्या मूर्तीपर्यंत सुद्धा परफेक्ट बसेल असं आहे. आणि ह्याला म्हणतात ना चेरी ऑन टॉप, ते म्हणजे की अशा प्रकारचं ह्याला सुंदर असं लटकन आहे जे आपण साईडला लावू शकतो. बघा किती सुंदर बनवलं आहे. खूप छान बनवले. तर हे लटकन आपण जे बॅकड्रॉप लावणार ना, बॅकड्रॉपच्या साईडला लावायचे आणि 2 आहेत, दोन्ही साईडला आपल्याला लावायचे. आणि याच्यासोबत आहे सुंदर असे हे लोड. कलर बघा काय सुंदर वाटतोय. आणि किती तुम्ही सांगा की किती म्हणजे म्हणतात ना की बाप्पा असे एकदम राजेशाही जे आपण म्हणतो ना, तसा थाट दिसेल याच्यामध्ये बाप्पांचा, इतकं सुंदर आहे. तर याची जी प्राईस आहे ती तुम्हाला साईडला इथे दिसत असेल. आणि याच्यासोबत सुद्धा तुम्हाला मिळणार आहे नैवेद्यपान आणि समई आसन. तर म्हणजे पूर्ण जो सेट आहे ना, तो संपूर्ण असं सेम कॉम्बिनेशनमध्ये असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये रंग आहेत ते म्हणजे की हा जांभळा रंग आहे. हा पण खूप सुंदर दिसतोय बघा. संपूर्ण जांभळा रंग, तुम्हाला इथे साईडला संपूर्ण चित्र दिसत असेल की जांभळ्या रंगामध्ये कॉम्बिनेशन कसं दिसतं याचं. ऑरेंज आहे, जांभळा आहे. सगळ्याचे फोटोज तुम्हाला साईडला दिसत आहेत, तर फोटोज तुम्हाला कळेल. फक्त मला तुम्हाला सांगायचं की प्रिंट, आता जे मी प्रिंटचं सांगत होती ना, ते हे तुम्हाला एक फक्त आयडिया म्हणून सांगते की ही जी प्रिंट असते, तर तुम्ही म्हणाल की असंच्या असंच आलं पाहिजे, असंच इथे ही बॉर्डर अशीच आली पाहिजे, तर मटेरियलचं जसं कटिंग होतं ना वेगवेगळं, तसं ते होणार आहे. पण बाकी सगळं तुम्हाला सेमच मिळणार आहे याच्यामध्ये, वेगळं असं काही येणार नाही आहे. तुम्हाला डिझाईनवालं दाखवलं, ज्याला साईडला डिझाईन आहे, त्याच्यामध्ये नारंगी म्हणजे ऑरेंज आणि पर्पल कलर असे 2च रंग आहेत. आणि जे आधी दाखवलं ज्याच्यामध्ये आंब्याच्या पानाची डिझाईन आहे वरती चौरंगाला, तर त्याच्यामध्ये 3 रंग आहेत. एक पिवळा रंग आहे, एक जांभळा रंग आहे आणि दुसरा मी तुम्हाला दाखवला पहिला तो म्हणजे की हा पिंक कलर आहे. तर त्याच्यामध्ये 3 रंग आहेत. आणि एक सेपरेट दाखवलं तो म्हणजे की संपूर्ण लाल रंगाचं डेकोरेशन म्हणजे सजावट आहे, तो एक पूर्ण वेगळा पॅटर्न आहे. तर असे 3 पॅटर्न आहेत, म्हणजे टोटल सजावटीचं म्हणाल तर त्याच्यामध्ये 3 पॅटर्न आहेत. तर अजिबात त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. इथे फोटोज मी साईडला लावते, प्रत्येक पॅटर्न जो तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये साईडला फोटोज लावते, तर त्याचे तुम्ही प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या. आणि या सगळ्या गोष्टी बाप्पा मोरया स्टोअरच्या ऑनलाईन जी साईट आहे त्याच्यावर सुद्धा अवेलेबल आहेत. तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही सिलेक्ट करून तिथे बुकिंग करू शकता. तर हे तुम्हाला पर्सनली दाखवलं कारण तुम्हाला आयडिया येईल. समजा आपण ऑनलाईन पण बघतो, तर कधी कधी आपल्याला ऑनलाईन डायरेक्ट समजत नाही की मटेरियल कसं असेल, पॅटर्न कसं असेल, दिसतं तसंच येईल का. तर जसं आता इथे दिसतंय ना, तसंच तुम्हाला वस्त्र येणार आहे. आणि ह्या प्राईजमध्ये तुम्हाला इतका मोठा कॉम्बो कुठेही मिळणार नाही. तुम्ही साधा पैठणीचा साधा एवढा जरी मटेरियल, तुम्ही एक ब्लाऊज पीसचं मी तुम्हाला एक्झाम्पल देते की पैठणीचं तुम्ही ब्लाऊज पीस घेऊन बघा,
किती महाग पडतं, म्हणजे 1000 रुपयाच्या पण वरती तुम्हाला फक्त आणि फक्त ब्लाऊज पीसचं कॉस्ट जाते. तर एवढा सगळा कॉम्बो, त्याच्यामध्ये एवढ्या छान छान सगळ्या लेस प्लस बऱ्याच ॲक्सेसरीज याच्यामध्ये ॲड केल्या आहेत. तर ह्या प्राईजमध्ये तुम्हाला ही वस्तू आणि ही क्वालिटी कुठेही मिळणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देते. जेव्हा हातात वस्तू येईल ना, तुम्ही नक्कीच म्हणाल की ताई खरंच तू बरोबर सांगत होती की ह्या प्राईजमध्ये हे कुठेच मिळणार नाही. प्लस क्वालिटीचं 101% तुम्हाला गॅरंटी आहे की, आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी बाप्पा मोरयामधून वस्तू घेतलेल्या आहेत तर तुम्हाला आयडिया असेल की इथल्या वस्तू कशा येतात. आणि प्रॉपर तुम्हाला कुरिअर लवकर याच्यासाठी दाखवते की आता पुढच्या महिन्यात 14 तारखेलाच बाप्पा येणार आहे. तर ज्यांना स्पेशली बाप्पांच्या डेकोरेशनसाठी सजावटीसाठी हवं आहे तर त्यांच्यासाठी म्हणून मी हे तुम्हाला दाखवलं आहे. तर ज्यांना हवं आहे लवकरात लवकर बुकिंग करा, म्हणजे प्रॉपर तुम्हाला एक कुरिअर केलं जाईल. ह्याच्यासोबत तुम्हाला काही अगरबत्ती वगैरे सगळं हवं असेल ते पण तुम्ही तेव्हाच ऑर्डर करा, म्हणजे एकदम सगळं कुरिअर तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे कुरिअरची जी कॉस्ट असते ना ती आपली याच्यामध्ये सेव्ह होते. प्लस या प्राईजमध्ये तुम्हाला हे विथ कुरिअर चार्जेस तुम्हाला हे मिळणार आहे. आता ह्याच्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे मला कळत नाही आहे की एक्स्ट्रा तुम्हाला याच्यात कुरिअर चार्जेससुद्धा लागणार नाही आहेत. विथ कुरिअर चार्जेस याच प्राईज रेटमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा, कारण स्टॉक किती असेल मला माहीत नाही आहे. तर त्याच्यामुळे ज्यांना ज्याही गोष्टी हव्या आहेत तुम्ही लवकर लवकर ऑर्डर करा, लवकर लवकर बुकिंग करा. बाप्पा मोरयाचा जो नंबर आहे, ॲड्रेस आहे, सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये पिनसुद्धा केलेलं आहे. तर चला, तुमचे सगळ्यांचे सण खूप छान, आता जो आपला श्रावण महिना सुरू होतो आणि आपले जे सण चालू होत आहेत तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांचे सण अगदी आनंदात आणि छान जाओ, मस्त जाओ. हे जे वर्ष आहे ते आता सगळ्यांचं खूप छान जाओ. तर हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि जर आजचा व्हिडिओ हा आसनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.